रेग्युलरचा पूल असेल. उद्यासाठीचा हा शेड्यूल आहे, याची पण नोंद घ्या. कानपुलीचे खेळाडू आपण देखील अवेलेबल राहू द्या. मॅचकडे आपण जाऊयात. दरम्यान जरूर आपल्याला पाहायला मिळेल आता इथून पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी भूषण पाटीलची निवड केलेली आहे. मिस्टर लायग जबरदस्त गोलंदाज आहे टीमचा, आणि सध्या आपण जर पाहिलं तर बुर्दुल संघला चांगल्या टचमध्ये देखील आपण बघितलेला आहे. पहिलं षटक घेऊन भूषण तयार असेल. टाइम अलर्ट आहे, याची नोंद घ्या. घड्याळाची वेळ आता इथून वेळ दर्शवते 8:25. 4 षटकांसाठी तुमच्याकडे वेळ आहे तो म्हणजेच 20 मिनिटाचा, आणि याच्या व्यतिरिक्त जर वेळ तुम्ही खर्च केला तर मग तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. मॅचकडे मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन चालतोय. दरम्यानची मॅच बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई असेल. अंपायर सिग्नल, गेम इज ऑन, लेट्स प्ले. काउंटडाउन स्टार्ट नाउ. 3, 2, 1. तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिल आसमानों की, और रखते हौसला जो आसमान को छूने का, वो परवाह नहीं करते जमीन पर गिर जाने की. आज अशाच दोन संघामध्ये लढाई आहे, ज्यांनी अगदीच ना हरण्याची तमा बाळगली आहे आणि ना जिंकण्याचा अहंकार मोजलाय, आणि दोघांनी यंदाचा हंगाम बेस्ट दिला आपलं, आणि चांगल्या ट्रॉफीज देखील त्यांनी कमावल्यात. त्यामुळे बुर्दुल आणि कोण या संघाच्या लढाईची चर्चा अगदी समीक्षकांमध्ये भरपूर वेळा झालेली आहे. सुरुवात चांगली. पहिल्या बॉलला एक सिंगल स्ट्राईक रोटेट अनिकेत म्हात्रेच्या माध्यमातून नॉन स्ट्राईक एंडला. आता आपण पाहतोय जो खेळाडू होता अक्षय म्हात्रे, जो बंधू आहे अनिकेतचा, त्याला स्ट्राईक मिळते बॅटिंग करण्यासाठी. तो स्ट्राईक एंडला पाहायला मिळाला. भूषणचा पुढचा बॉल, वेगवान बॉल आहे, लेटकट, हलकीशी एज लागली आहे. फर्स्ट स्लिपला बॉल, तिकडे बॅटर आहेत रन घेण्यासाठी सज्ज, आणि दुसऱ्या बाजूला फिल्डर देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं प्रोटेक्शन देतात त्या बॉलवरती. रन घेत असताना आपण पाहतो या बॉलवरती आता जरूर आपल्याला एक सिंगल पुन्हा पाहायला मिळाली आहे, आणि सिंगलनं धावसंख्या जी ती अपडेट, टोटल धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 रन ऑन बोर्ड. पुढचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज तयार असेल. बॉलिंग मार्फत भूषण पाटील, आणि पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी तो सज्ज. दुसऱ्या बाजूला पॉवर प्लेला डिफेन्सिव्ह खेळतात, कारण नुकताच झालेल्या TDPL मध्ये या खेळाडूचा डंका वाजला आहे, त्यामुळे त्याच्या अगेन्स्ट मी म्हणेन की मोठे फटके कदाचित त्यापासून दूर राहतील. चांगला चेंडू आहे, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. तिसऱ्या बॉलवरती कोणतीही धाव नाही आहे, निर्धाव चेंडू आपण इथे बघितलाय. अंशन लिसा 11 अँड शीतल 11 बुर्दुल संघ पाहायला मिळतो. शैलेश शेठ माली आणि निलेश शेठ प्रधान यांच्या वतीनं आज संघाला पुरस्कृत केलंय. त्यांच्या विरोधामध्ये आक्रमण करायचं आहे हा मनसोबा अक्षय आणि अनिकेतनं आता जरूर उचललाय, आणि या बॉलवरती आपण पाहतोय चांगला फटका, गॅप शोधली आहे तिकडे, आणि गॅप मधून चौकार देखील या बॉलवरती ठोकत असताना फलंदाज पाहायला मिळाले. 4 रन आलेले आहेत. चौकारानं धावसंख्या अपडेट होतीये. टोटलवरती 6 धावा आपल्या धावफलकावरती पाहायला मिळतात. चला, आमच्या अंश 11चे सर्वा शैलेश शेठ माळी साहेब, सरपंच किरणे, आणि तसेच शैलेश शेठ माळी साहेबांच्या सोबत निलेश प्रधान साहेब यांना विनंती, आपण आला असेल तर या मंचावरती आपलं स्वागत आहे. चांगला चेंडू, वेग होता बॉलमध्ये. रन आपण पाहिली तर जरूर इथे या बॉलवरती आपल्याला कोणती रन नाही असं पाहायला मिळतं. 0 रन, आणि त्यानंतर स्कोर कार्डला एक वेगळ्या रीतीने सजवत आहेत गोलंदाज. ॲज अ बॉलर चांगली गोलंदाजी झाली आहे ओव्हर क्रमांक 1 मध्ये. ज्या एंडनं आपण सामना पाहतो त्या एंडनं धावा भरपूर बनल्यात, दुसऱ्या एंडनं धावा कमी बनल्यात. आज मैदानानं थोडासा मी म्हणेन की रंग बदलला आहे. पहिला सामना जो तो लो स्कोरचा पाहायला मिळाला. बॅकअपला आहेत तिकडे फिल्डर, चांगले फिल्डिंग पाहायला मिळते अजय बॉम्बेच्या माध्यमातून. रन आपण जर बघितली तर जरूर पाहायला मिळेल. यस, अंपायर सेट अगदी बॉडीच्या अगदी आतून तो बॉल गेलाय, त्यामुळे लिगल बॉल गृहीत धरला जाईल. आणि अशा पद्धतीनं आपण पाहतो पहिलं षटक. पॉवर प्लेचा खेळ संपला. पॉवर प्ले मध्ये धावा फक्त 6 बनवू शकलेत बॅटिंग करत असताना I11 कोण संघाचे खेळाडू.
सुरुवात चांगली झालेली आहे ॲज अ बॉलर. आणि भूषण पाटीलचा जो आपण पाहिला की षटक आणि त्या षटकाचा प्रभाव पडला, इम्पॅक्ट टाकला आहे त्या षटकानं. पॉवर प्लेला फक्त 6 धावा बनल्यात, कोणती विकेट नाही आहे हातामध्ये, विकेट सलामत आहेत. अनिकेत आणि अक्षय मात्रे दोन बंधुराज खेळतात कोणकडून. स्ट्राईक आता इथून आपण पाहतोय तर बॅटिंग करत असताना जरूर अनिकेत आणि त्यासोबत अक्षय सोबत आपण पाहतोय आता स्ट्राईक एंडला तो उभा आहे. अनिकेत म्हटलं तर PPLचं पर्व गाजवणं या खेळाडूनं बॅटिंग करत असताना भरपूर चांगला खेळला. मग वलभ संघातून तो खेळताना आपण बघितला होता. मध्यम गतीनं बॉल, पहिलाच बॉल आणि स्लोअर ओव्हरआर्म ॲक्शननं बॉलला रिलीज केलाय सुधीर पाटील, प्रसिद्ध कुस्तीपट्टू आणि तितकाच चांगला क्रिकेटपट्टू देखील. आज ॲज अ क्रिकेटर इम्प्रेस करतोय सगळ्यांना. बॅटर बॉलर या दोन्ही गोष्टी तो अगदी चांगल्या पद्धतीनं करत असतो आणि एक अष्टपैलू भूमिका त्याची सातत्यानं अगदी बुर्दुलसाठी राहिलेली आहे. असा खेळाडू आहे. बॅटिंग करत असताना समोर अक्षय मात्रे, एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि तो आता सज्ज करेल आणि सामना करेल. लेटकट केलाय, गॅप शोधायचा प्रयत्न होता. पॉईंटला फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते आणि फेकी देखील विकेट किपरच्या एंडला. तोपर्यंत एक धाव अनिकेतला स्ट्राईक मिळते. एक धावेनं धावफलक पुढे आणि टोटलवरती आपण पाहतोय ते म्हणजेच 7 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 7 रन्स ऑन बोर्ड आतापर्यंत लागलेली धावसंख्या. खेळण्यासाठी तयार असेल खेळाडू. समोर राईट हँड बॅट्समन आहेत आणि अपोजिट आपण पाहतोय राईट वर्सेस राईटच कॉम्बिनेशन आहे बॉलर्स अँड बॅट्समनमध्ये. ओव्हर द विकेट ना बॉल आडव्या बॅटनं. क्या बात आहे, इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक अनिकेत म्हात्रेच्या बॅटमधून हा सुंदरम षटकार. क्या बात आहे, काय फलंदाजी पहा. अगदी या फटक्यांची आता शोधाची गरज होती, ती गरज शोधली आहे. बॅटिंग करत असताना अगदी आपण पाहतोय फलंदाज अनिकेतनं आणि हा इम्प्रुव्हायझिंग फटका जो आहे तो फटका आपण पाहतो संघासाठी जरूर फायदेमंद ठरलाय, यात काही मात्र शंका नाही आहे. स्ट्राईकला आला असता आपण पाहतोय की या 6 धावा संघासाठी आता किफायतशीर ठरल्यात आणि ते 13 धावा टोटलवरती आपल्याला पाहायला मिळतात. 13 रन टोटल कार्डवरती. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने खेळलेत, फिल्डर तिकडे, 1 रन मिळेल. सेकंडचा कॉल आणि पोचलेत. 2 धावा सहज गतीनं पूर्ण केल्यात, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केली आहे. चोरटी धाव, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण आहे गनिमी कावा. आणि गनिमी कावा अर्थातच क्रिकेटमधील चोरट्या धावा, त्यांचा फायदा उचलत या बॉलवरती आपल्याला जरूर 2 धावा पाहायला मिळाल्या. 2 धावसंख्या जरूर अपडेट होती आहे टोटलवरती. आता आपल्याला पाहायला मिळतोय संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच यावेळेला 15 या आकड्यावरती 15 रन आपण धावफलकावरती पाहतो आता लागलेले आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज तयार आहे. अनिकेतला पुनशा स्ट्राईक मिळाली आहे आणि अनिकेतनं षटकार देखील ठोकलाय. फिल्डिंगची रचना थोडीशी जरूर पिटूला बदलली गेलेली आहे अनिकेतसाठी. ओ इकडे पहा, लाऊड शाऊट, पंचांकडे मोठी अपील साकारतायत. पंच या अपिलीला फेटाळतायत आणि इथे आपण पाहतोय की निर्धाव चेंडूची सांगाता पाहायला मिळाली आपल्याला. स्वाभाविक आपण पाहिलं तर अनिकेत एक असा फलंदाज आहे, एच लागल्यानंतर स्वतः तो बाहेर पडतो मैदानामध्ये, असं आम्ही अनिकेतला सातत्यानं बघितलेलं आहे. येस, जर आपण पाहिलं तर जरूर थोडा पॉज आम्ही देखील घेतला होता, परंतु आता ही काळजी घेतली जाईल. येस, सुधीर पाटील बॉलर आहेत. टोटल 15 धावा धावफळकावरती, 15 रन आपण पाहतो धावफळकावरती लागलेले आहेत. स्ट्राईक एंडला पुनशा अनिकेत मात्र पाहायला मिळेल. सुरुवात चांगली, षटकार त्याच्या माध्यमातून आलाय, चौकार देखील आपण पाहिलाय खेळाडूकडून. अक्षय नॉन स्ट्राईक एंडला आहे. अक्षयचं बरंचणं गरजेचं आहे, कारण जंगलामध्ये आग जी होती दुतर्फी ज्या वेळेला लागते ना त्यावेळेला फायदा मिळतो. फटका चांगला आहे, गॅप शोधली आहे, पॉइंटला बॉल पाठलाग होतोय बॉलचा. आउटफील्ड थोडी धीमी आहे, आता जाईल ओव्हर दी रोप बॉल. योगेशचं धावणं गरजेचं होतं, परंतु आता आपण पाहिलं तर त्यालाही कल्पना नव्हती या गोष्टीची आणि इकडे 4 रन मिळतात. शेवट षटकाचा ओव्हर क्रमांक 2, पॉवर प्ले संपलेत. 2 षटकाच्या अखेरीस 19 धावसंख्या धावफलकावरती. बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करतोय I11 कोण.
रिपोर्टिंग करायची आहे. कालभैरव कलंबोली आणि हेदुटणे बी प्रियांश 11. चला लवकर रिपोर्टिंग करा आपण टॉससाठी. आणि यापुढील होणारा सामना देखील असेल तो म्हणजे तो आपण आताच जी चर्चा केली आणि त्याच्यानंतर अजून एक सामना होणार आहे आणि तो असणार आहे गावदे कृतार्थ 11 उमरोली आणि संग्राम 11 नितलस या दोन टीममध्ये मॅच असणार आहे. अखेरची मॅच ती असेल. तरी दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. चला आता इथून वारंवार सूचना केल्या जाणार नाहीत. कलंबोली आणि हेदुटने तुमच्यासाठी आम्ही कॉल दिलेला आहे, त्यामुळे इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला इथे येणं गरजेचं आहे. आणि असं झालं नाही तर मग जी पनिशमेंट आहे ती पनिशमेंट तुम्हाला स्वीकारावी लागेल. मॅचकडे घेऊन चालतोय. स्पिनर ऑन दी अटॅक. 5 षटकं 5 गोलंदाज आणि याच मी म्हणेन की अगदी रणनीतीतून आणि याच मी म्हणेन की निर्णयावरून एक निर्णास्पद गोलंदाज मिळाला आहे, तो म्हणजेच टीम बुर्दुलला आणि त्याचं नाव आहे आदर्श पाटील. कित्येक मेडन षटकं आत्ताच मी म्हणेन की रिसेंटली बॅक टू बॅक या खेळाडूकडून पाहायला मिळाले आहेत. खानामध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी या खेळाडूने केली होती. बॅकफुटला जाऊन खेळले, जागा बनवली, फर्स्ट स्लिपला फिल्डर आहेत, कोणतीही चुकी नाही आहे. अभि पाटीलच्या माध्यमातून वेल जज कॅच आणि फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का बॅटिंग करत असताना इथून कोण संघाला. संघ उमरोली संघ पाहायला मिळेल. साहिल लोंगले ISPL मध्ये अगदी आपण पाहतो की वर्णी लागलेला खेळाडू देखील या मैदानावरती येण्याच्या शक्यता आहेत कदाचित, कारण सकाळ सकाळी आमची चर्चा झाली तो खेळाडू कदाचित आउट ऑफ टाऊन आहे, त्यामुळं तो येईल नाही येईल याची चर्चा आहे. परंतु जर आला तर नक्कीच त्याला पाहण्यासाठी देखील प्रत्येक म्हणजे की कानपूरचे खेळाडू तर एक्सायटेडच आहेत. आणि जवळपास आता आपण जर पाहिलं जसप्रीत मेहराचा तो आपण शो पाहिला जस्सी. आता सध्या तरी आपण पाहिलं तर मी म्हणेन की इंस्टाग्रामवरती त्यांच्या रील्स जास्तीत जास्त झलकत आहेत आणि टेनिस क्रिकेटचे जे प्रसिद्ध क्रिकेटपटू आहेत त्यांना पडद्यावरती आणण्यासाठी त्यांच्या छोट्या छोट्या आपण पाहतो की बाईट्स इंटरव्ह्यू या व्हायरल होत आहेत. आणि जस्सी मेहराच्या त्या अगदी आपण इंटरव्ह्यूमध्ये पाहिलं की मग ओपनमध्ये साहिल लोंगलेची चर्चा भरपूर होती. इथे हा चेंडू डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न, 1 रन आपण पाहतो की सिंगल चोरली आहे बाईच्या माध्यमातून. येस बॅटकट आहे. 1 धाव आलेली आहे बॅटकटच्या माध्यमातून. बॅटरसाठी रन मिळेल. 1 धाव्यानं धावसंख्या पुढे टोटलवरती आपण पाहतो संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच राऊंड फिगरमध्ये 20 धावा 20 रन धावफळकावरती पाहायला मिळतात. 20 धावा धावफळकावरती लागलेल्या आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे आदर्श पाटील. 4 चेंडू 1 धाव 1 विकेट बुर्दुलकडून या खेळाडून आपल्या संघासाठी दिल्यात. पुढचा चेंडू आदर्श तयार आहे. फिरकीपट्टू एज अँड टेकन विकेट. महत्वाची ती अनिकेत माद्रेचा डाव संपलाय. संघ थोडासा अडचणीमध्ये जरूर सापडलेला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता टोटल झालेली आहे ती म्हणजेच 20 रन टोटलवरती. स्ट्रायकंडला फलंदाज तयार आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण बॉलर पाहतोय तो म्हणजेच आदर्श पाटीलनं आदर्श कामगिरी केली आहे. 2 विकेट आणि फक्त 1 धाव आतापर्यंत या षटकातून त्यांना दिलेली आहे. मिस्ट्री स्पिनर आहे बुर्दुलच्या फिरकीच्या विद्यापीठातील म्हणजे की एक चांगला गोलंदाज आहे. या बॉलवरती आपण पाहतो की अगदी 1 सिंगल आलेले आहे आणि अशा पद्धतीनं ओव्हर क्रमांक 3 चा डाव अगदी संपल्यानंतर संघाची धावसंख्या आपल्याला अगदी पाहायला मिळते ती म्हणजेच यावेळेला 21 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. 7ची सरासरी मेंटेन आहे आणि 7च्या सरासरीनं 21 या आकड्यावरती टीमचा टोटल.
ते 11 स्ट्राईक हँडला फलंदाज आता तयार असेल आणि अक्षय गताडे नॉन स्ट्राईक हँडला आहेत. नवीन खेळाडू साहिल म्हात्रेला संधी मिळाली आहे. मधल्या फईमध्ये जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीचं ओझं वाहून नेण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये आला आहे. फिल्डिंगची रचना बदलली गेली आहे. एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर मिड ऑफ, थोडासा ऑर्थोडॉक्स ठेवला मिड ऑफ, त्यानंतर योग्य त्या दिशेमध्ये लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर आणि मिड विकेटला. फाईन लेगमध्ये कोणी नाही आहे, टार्गेट करायचा प्रयत्न आहे. फिल्डर आहेत, त्यांना चकवा देत इम्प्रोवायझिंग फिरून खेळलेला स्ट्रोक, धावा देऊन जाईल 4 आणि येतोय चौकार. जबरदस्त बॅटिंग या बॉलनं आपण पाहतो की 4 रन ज्या मिळाल्यात त्या 4 रनसह तिकडे नदी आहे, त्यामुळे नदीमध्ये बॉल गेला तर तो येत नाही, त्यामुळे आम्हाला भरपूर चेंडू घ्यावे लागतात. त्यामुळे याची देखील चर्चा केली जाईल. चेंडू पाहिजे ना, 2 चेंडू सिलेक्ट करून ठेवा. सगळ्या खेळाडूंना आम्ही विनंती करू, ॲज अ कॅप्टन ज्यावेळेला तुम्ही बॉल निवडता त्यावेळेला चेंडूची जी चाच पडताळणी केली जाते त्यावेळेला तुम्ही निवड करून तो चेंडू ठेवा. नारिलीच्या स्पर्धेमध्ये गेल्यानंतर कळालं की ज्या वेळेला 2.5 ओव्हर होते, म्हणजे अर्धा गेम ज्यावेळेला होतो त्यावेळेला तुम्हाला जुना बॉल दिला जातो. रायगडमध्ये हा जो नियम आहे थोडासा खंडित आहे. 3 ओव्हर नंतर ना. येस, माझ्याकडे आपण जाऊयात आणि ते गरजेचं देखील आहे, कारण बॉलचा जो बेनिफिट आहे तो बेनिफिट कदाचित मग मिळत नाही आहे बॅटरला असेल बॉलरला असेल ओव्हर क्रमांक 2 नंतर. त्यामुळे हा नियम देखील थोडासा चेंज करायला पाहिजे. नेक्स्ट इयर नवीन सुरुवात, नवीन नियमावलीसह आपण देखील उतरण्याचा प्रयत्न नक्कीच करू. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर जरूर 25 झालेली आहे. प्रतीक कोपरकर बॉलिंग मार्फत सध्या चांगला पिकला राहिलेला खेळाडू आहे. बॅटर असेल, त्यानंतर आता ॲज अ बॉलर असेल, यानं चांगलं काम केलेलं आहे आपल्या संघासाठी सातत्यानं. स्ट्राईकला फलंदाज तयार, खोलात टाकलेला बॉल आहे, समोरच्या दिशेनं खेळलेत, 1 रन मिळेल. सेकंडचा कॉल दिला जातोय, तिकडे फंबल झालेत आणि इथे तुम्ही झाली होती. यस, 2 धावा कंप्लीट. मिसकम्युनिकेट जरूर झाले होते, परंतु ते म्हणतात ना की दैव बलवत्तर, नशीब बलवान आणि बॅट्समन पहिलवान. धावा मिळतात या बॉलवरती. 2 धावसंख्या पुढे. टोटलवरती नवीन आकार येतो धावसंख्या फळकाला. 27 वरती संघ जाऊन पोहोचलाय. लिमिटेड धावा पाहायला मिळतात. आज पहिल्या सामन्यामध्ये देखील तेच. आता दुसरा सामना आपण जर पाहिला तर या सामन्यामध्ये देखील थोड्या धीम्या गतीनंच बॅटिंग होती आहे, त्यामुळे लो स्कोरिंगच्या मॅचेस आज तरी पाहायला मिळाल्यात. काल 90 धावा झाल्या होत्या. जनमान बेलोली संघानं त्या धावा जमा केल्या होत्या आणि त्याच्यानंतर मात्र 29च बनवू शकला सेकंड मॅचमध्ये. काल क्वालिफाय झालेले संघ ज्यामध्ये आपण पाहिलं की स्वर्गीय सचिन स्पोर्ट किरणे संघानं बाजी मारली आणि ते सुपर 12साठी क्वालिफाय झाले. त्यानंतर एक संघ आपण पाहिला की अंतिम मॅचमधून, आधीच्या मॅचमधून आपल्याला फ्रेंड्स फॉरेवर पेठाली संघ पाहायला मिळाला, जो सुपर 12साठी क्वालिफाय झाला. दरम्यानच्या आताच्या मॅचमध्ये आपण जर विचार केला, आज एक संघ आपल्याला काढायचा, कारण फ्रेश 8चा पूल आहे आणि ही स्पर्धा 5 दिवस आहे, 6 दिवस आहे. यस, आणि 6 पारितोषिक आहेत. समोरच्या दिशेनं अक्षय गाताडीसाठी बॉल, कार्पेटच्या आधार खेळलेत, 1 रन तिकडे पाहायला मिळतंय. सेकंडचा कॉल आहे आणि दुसरी धाव देखील सहज गतीनं पूर्ण. 2 धावा इझिली कंप्लीट. 2 रन ऑन बोर्ड. टोटलला धावसंख्या 2 धावसंख्या वाढतीये आणि राऊंड फिगरमध्ये 30 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 30 रन ऑन बोर्ड. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज देखील सज्ज आहे. आता बॉलिंग मार्फत स्ट्रायकेटला फलंदाज तयार. उजव्या हाताचे खेळाडू आहेत अक्षय. रिसेंट बॉलवरती 2 धावा घेतल्यात आणि थोडंसं मोनोबॉल वाढलंय या खेळाडूचं, परंतु ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो, परिचय द्या, ते फटके पाहायला मिळत नाहीये. फुल टॉस लेनचा बॉल आहे, नो बॉल कॉल. 1 रन तरी मिळेल. सेकंडसाठी पाहतोय, ट्राय करतात, बॅकअपला आहेत मिड विकेट मधले खेळाडू. लॉंग चेस होता त्यांच्यासाठी, परंतु पोहोचले आणि बॉलला चांगलं प्रोटेक्शन देखील दाखवलं त्यांनी.
या बॉलवरती आपण पाहतो अगदी 2 धावा फ्रेडची संधी राहिला त्या बॉलवरती. 2 धावसंख्या पुढे टोटलवरती आता संघ आपल्याला जरूर पाहायला मिळेल तो म्हणजेच एकूण 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. I11 कोण आणि अंशन लिसा शीतल 11 गावदेवी बुरदुल संघ आज आपण इथे खेळताना पाहतो. दोघांमध्ये चेक सन्माननीय आदरणीय बाळारामजी भातनकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम साहेब, आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर सुरेशजी जोशी साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात. आपलं सुद्धा आम्ही खरं तर पुनश्च हार्दिक हार्दिक स्वागत करतो. येस, बाईचा इशारा पंचांचा लेग बाईच्या माध्यमातून ही रन मिळते. 34 वरती संघ जाऊन पोहोचलाय. अगदी आज या स्पर्धेमध्ये नामांकित समालोचक आपण पाहतो. अर्थातच आमचे सुनील लांबोर सर सानपाडाचे व्यावसायिक क्रिकेटपटू आहेत. अनेक मोठमोठ्या क्रिकेटर सोबत ते सध्या आपण पाहतो की व्यावसायिक गटामध्ये खेळतायत. आणि एवढंच नव्हे, नुकताच जवळपास 3 दौरे गोव्याचे केलेत आणि गोव्यामध्ये आपण पाहतो की त्यांनी समालोचन केलेलं आहे. त्यामुळे गोवा रिटर्न ते आहेत. आज कानपोली नगरीमध्ये आपलं स्वागत आहे. कॅचची संभावना आहे, फिल्डर आहेत योगेश, कोणती चुकी नाही आहे यावेळेला त्यांच्याकडून आणि विकेट पडते आहे. I11 कोण संघाला साहिल मात्रेच्या माध्यमातून हा धक्का बसलाय. काळ भैरव कळंबोली आणि प्रियांश 11 हेदुटणे बी. चला दोन्ही टीमचे कर्णधार बघा. आपण लगेचच टॉस साठी तयार राहायचं आहे. ही इनिंग कंप्लीट होण्या अगोदर आपण व्यासपीठावरती टॉस साठी उपस्थित राहणं भरपूर गरजेचं आहे. जर तुम्ही उशीर केलात तर मात्र 2 बॉलची तुम्हाला पेनल्टी दिली जाणार आहे. ऑटो कॉम्बॉक्स आकाश सर. येस, थँक्यू. ओव्हर क्रमांक 4चा खेळ संपलेला आहे आणि 4 समाप्तच्या 4 षटकांच्या डावानंतर आपण जर विचार केला 34 पर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. सरासरी रन रेट देखील भरपूर चांगला पाहायला मिळाला आहे. आणि बॅटिंग करत असताना आपण पाहतो की आता इथे या फलंदाजांवरती जबाबदारी आहे. रिसेंट बॉलला विकेट आली, प्रतीक कोपरकरला ती सफलता मिळाली, परंतु प्रतीक कोपरकरनं जो नो बॉल फेकला होता तो कदाचित धावा इन्क्रीज करण्यासाठी फायदेमंद ठरला. ऑफिशियल्समध्ये आज यजमान आमचे अर्थातच कानपोलीचे एक उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू सुधीर दादा पाटील स्क्वेअर लेग रेफरी म्हणून काम पाहत आहेत. सँडी पालकर सर ND डिव्हिजनमधील व्हायब्रेशनल अंपायर म्हणून ज्यांना टेनिस क्रिकेटनं ओळख दिली आणि आज रायगडमधील नामांकित पंचामध्ये आपण पाहतो की त्यांचं नाम आपल्याला जरूर ऐकायला मिळतं. त्यांचं इथं आगमन झालेलं आहे आणि उत्तरशिवचे मॅडी पवार सर देखील आज आपल्यासोबत आहेत, जे ॲज अ अंपायर या स्पर्धेसोबत जोडले गेलेत. यावेळेचा बॉल चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर बॉलला वेग होता. त्यानंतर बॉलमध्ये आपण पाहिलं की बाउन्स तेवढा खासम खास नव्हता, परंतु रीड करता आला नाही अक्षय गाताडेला आणि हा बॉल जो तो निर्धाव पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल. डेथ ओव्हर आहे. डेथ ओव्हरला कॅपिटलाइज करावा लागेल. डेथ ओव्हरला थ्रिलर बनवावे लागेल बॅटिंग करत असताना, कारण या मैदानावरती हायेस्ट धावा देखील आपण पाहिलं तर 90 झाल्यात. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेनं खेळायचा प्रयत्न, 1 रन तिकडे पाहायला मिळतंय. सेकंडचा कोणताही प्रयत्न नाहीये समोरून. 5व्या क्रमांकावरती आलेले फलंदाज चिवन केदारे यांना आपण पाहतो. जीवन केदारी यांना आपण पाहतो. नवीन खेळाडू आलेत. समोरच्या दिशेनं गॅप शोधायचा प्रयत्न. आदर्श फिल्डिंग चांगली मिड विकेटला, फार दूर नव्हते बॉलपासून, त्यामुळे बॉलपर्यंत सहज इझिली पोहोचले आणि फिल्डिंग देखील भरपूर चांगली. याचा बॉलर देखील चांगला म्हणेन की सध्या तरी ट्रेडमार्क आहे आणि बुरदुलला हायलाईट ते करतात सध्या अगदी कमी वयामध्ये. इमर्जिंग स्टार खेळाडू आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतो. ॲज अ बॉलर शेवटचं षटक आता प्रज्वल पाटील टाकण्यासाठी सज्ज आहे. सगळे यंगस्टार आहेत या संघामध्ये. हवेत बॉल, विकेट किपर धावलेत आणि वेल जज कॅच. बॅटर बाद, अजून एक धक्का I11 कोण संघाला आणि फलंदाज बाद.
आणि मधल्या फळीमध्ये मोठी जबाबदारी असेल. शेवटचे 3 बॉल देखील शिल्लक आहेत टार्गेट सेट करण्यासाठी. जवळपास आपण जर विचार केला 36 पर्यंत पोहोचलेले आहेत. समोरच्या दिशेने खेळलेत. स्ट्रेट हिटचा फटका. लॉंग ऑफमधून फिल्डर आहेत. फिल्डिंग चांगली. थ्रो देखील तेवढाच लाजवाब. 1 रन मिळेल. एका धाव्यानं धावसंख्या अपग्रेड. टोटलला 37 धावा जोडल्या जात आहेत. 37 रन ऑन बोर्ड आता पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती प्रज्वल आणि प्रज्वलची गोलंदाजी पाहायला मिळते. एक सिंगल इथे जरूर आलेली आहे. 37 वरती संघ जाऊन पोहोचलाय. 37 या आकड्यावरती. शेवटचे आता एक अखेरचा बॉल शिल्लक आहे. वाईडसाठी पंचबॉल आलेत. आय थिंक मला असं वाटलं की आता हा बॉल जो आहे तो अनप्लेबल राहिला की काय, परंतु लाईन विस्कलीत झाले खेळाडू. आणि याचे एक बघा आमच्या आयोजकांच्या भूमिकेमध्ये महेशदादा खैनेकर आपल्याला आवर्जून बघायला मिळतात आणि ते इकडे उपस्थित झालेले आहेत. वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. शेवटचा अखेरचा एक बॉल बाकी आहे. 38 वरती जाऊन पोहोचलेत. एक स्कोरिंग शॉटची आता गरज आहे. नितांत आवश्यकता ती म्हणजेच टीम कोणला. या वेळेला देखील नो बॉलचा कॉल आहे. रन मिळेल इथे एक्स्ट्राच्या माध्यमातून. अतिरिक्त सेकंडसाठी निघालेत. एकाला परतावा लागेल माघारी. नो बॉल प्लस रन आउटची विकेट. आता शांत पडून आर्यन म्हात्रे आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आता पाहायला मिळतो आपल्याला बॅटिंग करण्यासाठी. इथे हा चेंडू चांगला आहे. ओव्हर समाप्तीचा इशारा. डॉट बॉल. आणि इथे आपण पाहतोय की अगदी षटक समाप्तीचा इशारा. इनिंग देखील संपलेली आहे. टोटल धावसंख्या या इनिंग मधून आपण पाहतो अगदी 40 बनलेली आहे आणि 41 धावांचं आता आव्हान असणार आहे. ते म्हणजेच सेकंड हाफसाठी इथून समोरील संघासमोर. चला टॉससाठी या पुढील सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. कालभैरव कलंबोली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण हेदुटणे या संघाला जरूर खेळवणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी चला कालभैरव कलंबोली आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ आहे प्रियांशू 11 हेडूतने बी संघ. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आता ऑफिशियल कॉल आहे. आपण लगेचच नाणेफेकीसाठी देखील यायचं. तर चालू सामोर पाहता पहिला डाव संपला आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम I11 कोण संघाने एकंदरीत बनवायला गेल्यात त्या 40 धावा आणि आता मात्र बनवायच्या त्या 41 41. दुसऱ्या डावामध्ये टीम लिसा आणि शीतल 11 अंश 11 खेळणे टीमला आणि बुरदुल टीमला माफ करा. तर बुरदुल टीमची सलामीची जोडी मैदानावर जात असताना ती पाहता सुधीर पाटील आणि त्या सौम्य फलंदाज महेशला पाहत आहे. 41 पहिल्या मॅचमध्ये देखील फक्त 39 बनल्या होत्या. 39 बनल्या होत्या. त्याचा पाठलाव ओवले संघानं अगदी सहजरित्या केला होता. म्हणजे कुठे ना पहिल्या डावामध्ये एकंदरीत ज्या प्रकारे बॉलिंग अटॅक राहिला ना
बुर्दुल संघाचा तर भरपूर चांगला राहिला, कारण की फक्त 40 धावसंख्येवरती रोखलं 5 षटकामध्ये टीम I-11 कोण संघाला. आता मात्र कमी धावसंख्या बनवायच्यात, परंतु लो स्कोर मॅच नेहमी चांगल्या बनताना पाहिल्यात. परंतु ही मॅच कोणत्या प्रकारे असेल ती पाहताय. 80-11 लिसा 11 बुर्दुल संघ बॅटिंग करतोय. दुसऱ्या डावामध्ये 41 चेस करायचे 41 डावाला सुरुवात या ठिकाणी होत असताना तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अक्षय मात्र येत आहेत. सलामीर फलंदाज महेश पाटील आहेत. दुसरा गेंदवरती सुधीर पाटील. ही सलामीची जोडी आहे बुर्दुल संघाकडनं. आज स्ट्रायकर गोलंदाज पहिला चेंडू, पहिला बॉल, अगदी भन्नाट वेग उजव्या एसटीवरती तुम्ही पाहता. अगदी चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय गुड लाईन स्पॉटवरून चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर टेबलमध्ये आला होता चेंडू आणि अगदी वेग देखील चांगला होता. फलंदाज महेशचा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, पायांची हालचाल काही नव्हती या बॉलवरती, त्यामुळे आलेला डॉट बॉल, फुटवर्कचा वापर अजिबात नव्हता पहिल्या बॉलवरती. दुसरा बॉल डिलिव्हर करतोय. हा बॉल देखील चांगला आहे, हा बॉल देखील चांगला. तुम्ही पाहता भन्नाट वेग पुन्हा एकदा अगदी खोलात टाकला चेंडू होता. ह्या आधीचा पहिला बॉल जर पाहिला ना आपण, तो चेंडूची लाईन थोडीशी मागे ठेवण्यात आली होती, परंतु आत्ताचा बॉल फुल लेन डिलिव्हरी तुम्ही पाहता अगदी ओव्हर पिच. हा चेंडू देखील मिस करतोय. पाठोपाठचा लगातारचा दुसरा डॉट बॉल. लो स्कोर मॅच आहे तरी देखील चांगली बनवू शकते. तर बॉलिंग अटॅक चांगला असेल, परंतु फटका भरपूर चांगला आहे. त्याहून चांगलं शतरक्षक तुम्ही पाहता अगदी गली पॉईंटला झालंय. शतरक्षकाच्या माध्यमातून हे करायचं आहे, कारण की तुम्ही अगदी दुसऱ्या डावामध्ये खेळतात, कमी धावसंख्या तुम्हाला डिफेंड करायचे आहेत. त्या अनुषंगानं तुमचं शतरक्षण हे चांगलं होणं हे गरजेचं असेल आणि त्यानंतर तुमचा गोलंदाजी अटॅक हा चांगला करावा लागेल. अचूक टप्प्यावरती कामगिरी करावी लागेल, कारण की प्रेशर आता फिल्डिंग करणारा संघ I-11 कोण संघावरती आहे, कारण की त्यांना धावसंख्या अगदी कमी डिफेंड करायची आहेत. या दुसऱ्या डावामध्ये चांगला फटका तुम्ही पाहता, मिस टायमिंग झाले. शतरक्षक तैनात आहेत लॉंग ऑफला आणि इथे मध्ये झेल टिपला, पहिला धक्का बसलाय. तुम्ही पाहताय 80-11 बुर्दुल संघाला सुधीर पाटील मैदान सोडतोय. आता मात्र मी म्हणेन थोडासा बेनिफिट मिळतोय I-11 कोण संघाला, कारण की सुधीर पाटील 0 धावसंख्येचं योगदान देऊन तो बाद होतोय आणि पहिला धक्का बसतोय हा बुर्दुल संघाला. पहिली विकेट आली आहे टीम I-11 कोण संघासाठी, कारण की अगदी दाफलकावरती धावा आहेत. त्या एकंदरीत एक आणि एक विकेट देखील गेली आहे, म्हणजे कुठे खेळणं सुरुवात अजूनपर्यंत चांगली केली आहे. गोलंदाज तुम्ही पाहताय अक्षय मात्रेनं. नवीन फलंदाज भूषण पाटील, कमी वयामध्ये अगदी नाव मोठं करणारं हा बुर्दुल संघाचा खेळाडू तुम्ही पाहताय भूषण पाटीलला. बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय सज्ज होतोय. तर याच दरम्यान आमच्या जोमा कान्हू पाटील साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालं ते विनंती करतोय आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय सरपंच मदन शेठ मध्ये साहेबांकडून आपलं देखील मनपूर्वक स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होते. पुन्हा एकदा अक्षय मात्रेचं कौतुक करावं लागेल. कमी धावसंख्या डिफेंड करायची आहे आणि पॉवर प्ले मध्ये पूर्ण डॉमिनेट केलं, परंतु डान्सिंग डाऊन द विकेट अगदी पुढे येऊन खेळलात आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहता स्विंगलिंग देखील चांगली झाली आहे डीप कव्हरमध्ये, परंतु 2 धावा काही रोखू शकले नाहीत. फटका भरपूर चांगला होता. फलंदाज भूषण पाटीलचा पुढे येऊन खेळत असताना अगदी कव्हर ड्रायचा फटका तुम्ही पाहताय, क्रॅकिंग कव्हर ड्राय होता. शेवटच्या बॉलवरती मिळतात 2 धावा. पहिल्या पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त होतोय. दाफलकावरती एकंदर धावा लागल्या जातात. दुसरा डाव सुरू असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त व्हायला पाठलाग करतोय 41-41 धावसंख्येचा आणि एकूण दाफलकावरती धावा आहेत त्या 3. बॅटिंग करणारा संघ बुर्दुल संघ 1 विकेटाने गमावल्यात. भूषा ठिकाणी सुधीर पाटीलची, त्या ठिकाणी तुम्ही पाहताय 0 धावसंख्येचं योगदान त्यांनी दिलं आणि त्यामध्ये 3 धावा दाफलकावरती लागल्यात. टीम बॅटिंग करणारा संघ बुर्दुल संघाच्या धावपुस्तकावरती. साऊंड सिस्टम तुम्ही पाहताय, अर्थातच I-21 साऊंड सिस्टमच्या माध्यमातून प्रोपार्ट नानाशेठ पाटील तोंडरे याच्या माध्यमातून अप्रतिम
साऊंड सिस्टम तुम्ही पाहताय त्यांचं देखील कौतुक करावं लागेल डीजे मास्टरचं. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. पहिलं पॉवर प्ले राहिलं आई इलेव्हन कोण संघाच्या नावावरती पूर्णतः खरं तर डॉमिनेट केलं बुर्दुल संघाला गोलंदाज अक्षय म्हात्रेनं, कारण की धावसंख्या फक्त 3 खर्च केली आहे. त्यानंतर एक विकेट देखील आली आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाज अनिकेत म्हात्रे फुलटॉस होता, ऑन साईडला बोलवला हलक्यातनं आणि शतषटकाचं कौतुक करावं लागेल. फिल्डिंग चांगली झाली आहे. फुलटॉस खरं तर होता, परंतु फुलटॉस मध्ये देखील बऱ्याचशा प्रकार तुम्ही पाहता. आत्ता डबल फुलटॉस होता, परंतु गती जी होती ना ती अतिशय भन्नाट होती आणि गतीमुळे थोडासा वेळ मिळाला नाही आहे. फलंदाज महेश पाटीलला हा चेंडू हवा त्या दिशेने वळवण्यासाठी गती होती आणि वेळ कमी होता फटका खेळण्यासाठी, त्यामुळे चेंडू सरळ तुम्ही पाहता डीप मिड विकेटला ट्रॅव्हल झाला. त्या बॉलवरती आलेली ही एक धाव आणि स्ट्राईक रोटरीमध्ये स्ट्राईकला येते फलंदाज भूषण पाटीलचा करिअरचा जर विचार केला सुरुवात झाली पिसारवे गावामधून. त्या ठिकाणी प्रीमियर लीग भरवली गेली होती. भूषण पाटील पहिल्यांदा क्रिकेट खेळला पिसारवे गावामधून. त्यानंतर तुम्ही पाहता नाव भरपूर मोठं झालं भूषण पाटीलचं. TDPL ओपन टुर्नामेंट खुल्या व्यावसायिक गटामध्ये तो खेळताना तुम्हाला पाहायला मिळतोय भूषण पाटील. बुर्दुल गावाकडनं आत्ताचा बॉल खोलात टाकलाय पण तेच सांगतात की पहिल्यांदा टप्पा बाउन्स झाला, त्यानंतर चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. तुम्ही पाहता पॅटची हलकीशी काढा जरूर होती, परंतु हलकासा चेंडू पॅटची काढा त्यानंतर खाली बाउन्स झाला, त्यानंतर यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल आहे. तुम्ही पाहताय कमबॅक करतो अनिकेत मात्र देखील मैदानावरती सांगतोय धावसंख्या जरी कमी असली ना तरी देखील आम्ही संघर्ष करू शकतो. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन घेण्याचा प्रयत्नाचा फटका पासला हवेमध्ये फ्लॅश शतरक्षक तैनात त्यात मिड ऑफला झेल चांगला टिपलाय. विकेट नंबर 2 मैदान सोडतोय भूषण पाटील. मॅच मध्ये या ठिकाणी रंग भरतोय गोलंदाज तुम्ही पाहताय अनिकेत मात्र आलेली विकेट भूषण पाटीलची मॅच मध्ये पुन्हा एकदा अडचणी वाढवत आहेत त्या बुर्दुल संघाच्या. मात्र पहिल्या डावामध्ये बनलेल्या 40 धावा आणि 41 धावसंख्या ठेवलेलं टार्गेट. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. जर तुम्ही करू शकता तर आम्ही का करू शकत नाही हे सांगत असताना गोंधळाची अटॅक आहे. गोंधळीच्या माध्यमातून दिलेलं प्रत्युत्तर आणि दुसऱ्या षटकाला ज्याची सुरुवात झाली आहे ना 3 बॉल संपन्न झाला. धावसंख्या खर्च केली फक्त 1 आणि 1 विकेट त्याने मिळवल्या. नवीन फलंदाज अजय बॉम्बेला पाहताय. हा फलंदाज तुम्ही धाव घेणार पाहिजे डायरेक्ट हिट नाही. पंचात तिसऱ्या पंचांकडे वळले गेलेत. अजय बॉम्बे देखील अगदी नाखुशा त्याची रिॲक्शन सांगतोय. तो देखील डेंजर एंडला धावत होता. आता ह्या बॉलवरती काय घडेल, ही विकेट येईल का? ॲज अ वेल फिनिशर अजय बॉम्बेला ओळखलं जातं बुर्दुल संघाकडनं. त्याची विकेट डोक्यामध्ये त्यामुळे आता दागदुग दोन्ही एंडकडे एका बाजूला IL कोण संघाकडनं देखील आणि एका बाजूला ऐंशी शीतल इलेव्हन बुर्दुल संघाकडनं देखील दागदुग होतोय. या ठिकाणी तुम्ही पाहताय पंच आम्हाला सांगतायत इट्स आउट. OUT फलंदाज पाच ॲज अ वेल फिनिशर अजय बॉम्बे देखील रनआउटच्या स्वरूपात पाहत होतोय. गरज होती का? नो सेकंडचा फलंदाज महेशचं लक्ष अजिबात नव्हतं. त्याचा नकार होता, स्पष्ट नकार होता ही धाव घेण्यासाठी, परंतु अजय बॉम्बेचं लक्ष नव्हतं आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण तुम्ही पाहिलं स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अनिकेत मात्रेचं आणि त्याने सांगितलं ही विकेट किती महत्वाची आहे. अजय बॉम्बेची विकेट 0 धावसंख्येवरती आली आहेत. पाठोपाठच्या 2 विकेट भूषण पाटीलची, त्यानंतर आलेली अजय बॉम्बेची विकेट. मॅच मध्ये चुरस निर्माण होत्या, परंतु एका बाजूनं रंग भरतोय गोलंदाज अनिकेत मात्र मैदानावरती. काय मॅच रंगते, जणू काय एखादा दसरा दिवाळी असते तेव्हा घरामध्ये रांगोलीमध्ये रंग भरले जातात ना, तसे रंग ह्या मॅच मध्ये भरलेत. एका बाजूला गोलंदाज तुम्ही पाहताय पहिल्या षटकामध्ये आलेला गोलंदाज अक्षय मात्रेनं, त्यानंतर अनिकेत मात्रेनं रंग भरले त्या मॅच मध्ये आणि मॅच आलेल्या रंगात तुम्ही पाहताय 3 विकेट गेल्या, 10 फलकावर धावा आहेत त्या अवघ्या 4 या आकड्यावरती. 4 धावा 10 फलकावरती लागले गेले, 3 विकेट गेले. विकेट परिस्थिती आहे बुर्दुल संघाची, कारण की तुम्ही पाहताय या 3 विकेट अक्रॉस द लाईन फटका खेळल्या. चेंडू या ठिकाणी नॉमॅन स्टँड देअर सुरक्षित झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 10 मिळेल फक्त 1 या मॅच मध्ये. आता जय आणि पराजय मध्ये उभा आहे महेश पाटील जो सलामीर आहे आणि महेश पाटीलला
सध्या स्थितीला पॅकर मॅन जी वलभची स्पर्धा झाली भुवनाथ शेठ पाटील यांची, त्या स्पर्धेमध्ये पॅकर मॅन म्हणून अगदी त्यांनी बाईक पटकावली. तोच फलंदाज आता मैदानावरती उभा आहे. त्यामुळे महेश पाटीलवरती आशा आणि जिम्मेदारी भरपूर आहे. जिम्मेदारी टाकली आहे, जिम्मेदारी निभावणं हे भरपूर कठीण असतं. ते जिम्मेदारी निभावली जाईल का भूषा या ठिकाणी महेश पाटीलकडनं. परंतु अनिकेत मात्र देखील सांगतोय की आम्ही देखील कमी नाही आहेत. 5 बॉल फेकलेत, 2 धावा खर्च केलेत, त्यामध्ये एक सांघिक यश आणि एक वैयक्तिक यश त्याने मिळवल्यात. सगळे सेकंड स्पेलमध्ये गोंधळी करत असताना अनिकेत मात्रेनं दाफलकावर धावा येतं. एकंदरीत 5 या आकड्यावरती केला तर दुसरा डाव सुरू आहे आणि दुसऱ्या डावामध्ये देखील चोख प्रत्युत्तर रेगन देण्यात येतोय. या IL कोण संघाकडनं काय गोलंदाजी होत असताना मॅच रंगात आली आहे. फिंगर रोल केले होते की आपण ते फटका एक्झिक्यूट केलं. क्षेत्ररक्षक वेगन आलेत डीप कव्हरला. खरं तर हा ट्रॅप झाला आखलं होतं, मिड ऑफला झेल होईल असं वाटलं होतं, परंतु झालं नाहीये कारण की चेंडू अगदी गॅपमध्ये एक्झिक्यूट केला होता फटका महेश पाटीलनं. षटक क्रमांक 2 समाप्त होतो आहे आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. एकंदरीत 12 बॉलचा खेळ संपन्न झाला. दाफलकावरती धावा लागल्या गेल्यात. तुम्ही पाहताय त्या 6 या आकड्यावरती पहिल्या ओव्हरमध्ये आले होते 3. त्यानंतर सेकंड स्पेलमध्ये अनिकेत मात्र देखील धावा खर्च केला फक्त 3. इकॉनॉमिकल गोंधळाची राहिलं. जे पहिले 2 षटक अत्यंत महत्त्वाचं होतं या मॅचमध्ये. नेहमी कमी धावसंख्या डिफेंड करतात, त्यामुळे हे सुरुवातीचे 2 षटक भरपूर काही महत्त्वाचे होते आणि ते 2 षटक आत्तापर्यंत राहिलेत I11 कोण संघाच्या नावावरती. कारण की पूर्णतः डॉमिनेट केलं बुर्दुल संघाला या दुसऱ्या डावामध्ये. कारण की विकेट घेत एकंदरीत तुम्ही पाहताय त्या 3 धावफलकावरती धावा लागल्यात त्या 6. खेळला तर दुसरा डाव सुरू आहे. बॅटिंग करतोय लिसा 11 शीतल 11 अंश 11 बुर्दुल संघ आणि धावफलकावर धावा आहे त्या 6. तुम्ही पाहता आता सभीकडे मॅचमध्ये 18 बॉल 35 धावसंख्येचा ज्यावेळेस बॅटिंग करत होता पहिल्या डावामध्ये टीम I11 कोण संघ पहिल्या 2 ओव्हरमध्ये 19 बनवल्या होत्या, परंतु दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. 2 ओव्हरमध्ये फक्त बनल्या त्या 6. आता 18 बॉल 35 बनवायचे आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आर्यन मात्र बेनिफिट असेल की 5 षटक आणि 5 गोलंदाज, त्यामुळे थोडासा बेनिफिट देखील असेल टीम बुर्दुल संघाला. विकेट आता मात्र टिकून ठेवणं महेश पाटीलला या मॅचमध्ये गरजेचं असेल. पहिला बॉल आखू टप्प्याचा खराब होता, परंतु अगदी लवकर केलून बसलेत फलंदाज. तुम्ही पाहताय महेश पाटील बॅटचा जो चेहरा होता ना तो लवकर बंद केला. त्यानंतर चेंडू उशिरा पिचिंग झाला. फिंगर रोल केले होते या बॉलवरती, धीम्या गतीने टाकला चेंडू. बॅकअप द हँड स्लो चेंडू पाहताय. गोलंदाज आर्यन मात्र पहिलाच बॉल अगदी धीम्या गतीने टाकलाय, त्यामुळे पहिला बॉल डॉट फेकला. डॉट बॉल आता मात्र मॅचमध्ये प्रेशर निर्माण करेल बुर्दुल संघावरती. ओव्हर पिच होता, सरळ बॅटने खेळतायत. तुम्ही पाहता अगदी ओंडाचा फटका आहे. ओंडाचा फटका खेळत असताना लॉंग ऑनला फिल्डिंग तर चांगली झाली आहे. 10 मिळेल फक्त 1. एकेरी धावसंख्या संघ पुढे जातोय. 7 या आकड्यावरती प्रेशर निर्माण झालंय लिसा आणि शीतल 11 बुर्दुल संघावरती, कारण की सुरुवात खराब झाली. आताच दुसऱ्या डावात सुरुवात जशी झाली आहे एकही चौकार एकही षटकार आतापर्यंत पाहायला मिळाला नाही आहे. याचं कारण की सुधीर पाटीलची विकेट लवकर आली, त्यानंतर अगदी अजय बॉम्बेची विकेट रनआउटची स्वरूपात आली. भूषण पाटीलची विकेट देखील आली आहे, त्यामुळे अडचणी वाढतात आता मात्र टीम बुर्दुल संघाच्या. अभि पाटील स्ट्रायकर यांवरती हा बॉल डॉट करायचे काय, डॉट बॉल कमी खेळायचे आहेत टीम बुर्दुल संघाला आणि त्यानंतर चौकार षटकार देखील केसायचे आहेत. परंतु एका बाजूने बेनिफिट मिळतोय, जेवढे डॉट बॉल येतील ना तेवढा मात्र बेनिफिट असेल I11 कोण संघाला. आणि त्यानंतर तुम्ही पाहताय प्रेशराईज केलं जाईल ते टीम अर्थातच बुर्दुल संघाला. 14 बॉल 34 धावसंख्येचं समीकरण आहे. अचूक स्कोरिंगची भूमिका आयुष आम्हाला अपडेट देत आहेत. अगदी वय कमी आहे परंतु स्कोरिंग अतिशय लाजबाब आहे. त्यांचे समज पियुष देखील बसले गेले, ते लाईव्ह अपडेट करतायत. ओव्हर पिच होता, इनफिल्डच्या वरनं खेळल्यात, फटका बसलाय. चेंडू तुम्ही पाहता सरळ टीप एक्स्ट्रा कव्हरला, झेल जबरदस्त टिपलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अमर होत्या आणि अभि पाटीलचा खेळ ठिकाणी संपलाय. लागणारा 4था धक्का आहे टीम लिसा आणि शीतल 11 अंश 11 बुर्दुल संघात. तुम्ही पाहता अभि पाटील मैदान सोडतोय, समीकरण बदललं गेलाय. चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत आता मात्र 14 चेंडू समीकरण. अजून प्रतीक कोपरकर सारखा फलंदाज शिल्लक आहेत. योगेश पाटील देखील आहेत. बॅटिंग लाईन अद्यापही मजबूत आहेत, परंतु बॅटिंग मैदानावरती चांगली होणं हे देखील गरजेचं असेल.
मंचावरती आपण पाहतो आमचे अगदी प्रमुख अतिथी मान्यवर जयवंत शेठ पाटील रोशनी एंटरप्राइजेसचे सर्वा त्यांचं इथं आगमन झालंय आणि त्यांचं इथं आपण जरूर आगमन पाहतो. मी त्यांना विनंती करतो या मंचावरती. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि तुम्ही पाहता अगदी आई एकविरा साऊंड सिस्टम म्हणजे प्रॉपर्टी तुम्ही पाहता नानाशेठ पाटील तोंडरगावचे यांचं देखील करा मनपूर्वक स्वागत. हा बॉल सरळ बॅटर प्रतीक कोपरकर जसा मैदानावरती आलाय ना तसा त्याने ठोकला. स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑन बॉन्डर लाईटच्या बाहेर दमदार हिट मस्ट निडेड षटकार फलंदाज प्रतीक कोपरकरच्या पॅक मधनं. ते बाई केलं की प्रतीक कोपरकर योगेश पाटील अजून बॅटिंग लाईन मजबूत आहे. जसा प्रतीक कोपरकर आला मैदानावरती ओव्हरपिच पहिलाच बॉल त्याच्या अगेन्स्ट ते सरळ स्टँड अँड डिलिव्हर सरळ दिशेने फटका केसला लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर षटकार. आणि या षटकाराची अत्यंत गरज होती फुटबॉल संघाला. आता षटकार आलाय धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 13 समीकरण. आता 13 बॉल 28 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. अगदी आपण पाहतो मंचावरती आगमन झालेलं आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत केलं जात आहे. रोशनी एंटरप्राइजेसचे सर्वा जयवंत शेठ पाटील यांचं आगमन झालंय. हा बॉल अगदी तुम्ही पाहताय उजव्या एसटीच्या बाहेर पंचाने इशारा केला इट्स वाईड बॉल आणि पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलाय. अगदी फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे आणि त्यामध्ये चेक केला जाईल लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. आता योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. पाहताय आता मात्र ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन तो होता तो अगदीच वाईड बॉल त्यानंतर चेक केलं जात आहे. याच दरम्यान मंचावरती अण्णाशेठ मते यांचं आगमन झालेलं आहे. मी साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन आसन ग्रहण करायचं. आपलं स्वागत आहे. चला जो ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन होता वाईट तो वाईटच राहणार आहे. वाईटचा इशारा पंचाकडनं आलेला होता. आता मात्र पुन्हा एकदा एक चेंडू डिलिव्हर करावा लागेल गोलंदाज पाहताय आर्यन मात्रेला. आत्ताच आलेला वाईट बॉल त्यानंतर समीकरण बदलते 13 बॉल अर्थातच गरज 27 धावसंख्येची. चेक केला जातो आणि त्यानंतरच आम्ही डिसिजन दिला इट्स अ वाईट बॉल. लाईव्ह वरती चेक झालंय. 12th मॅन देखील या ठिकाणी आहेत. ट्वेल्थ मॅन देखील चेक करत होता त्याला देखील विचारू शकता कारण की अगदी वाईड लाईनच्या भरपूर बाहेर चेंडू पिचिंग झाला होता. त्यानंतर तुम्ही पाहताय डिसिजन आला इट्स अ वाईट बॉल. तर समीकरण बदलतं 13 बॉल अर्थातच गरज आहे 27 धावसंख्येची. मॅच बनली कारण की एक षटकार. चला ऑफिशियलचा जो निर्णय आहे तो तुम्हाला स्वीकारायचा आहे आणि तोच फायनल डिसिजन असेल याची देखील नोंद घ्या. 13 बॉल 27 धावसंख्येची गरज. प्रतीक कोपरकर अगदी महत्वाचा फलंदाज सरतो आहे कारण की त्यानं पहिल्याच बॉलवर टोकला षटकार त्यानंतर गोलंदाजावरती प्रेशर क्रिएट झालं आणि त्यानंतर वाईड बॉल. अगदी आपण पाहतोय आज बालाजी हाऊसिंग सोसायटी मधील आमचे सुशील पवार साहेब आणि त्यांच्या समवेत अगदी आपण पाहतोय इथे उपस्थित झालेले आहेत विशाल पवार साहेब आणि सुशील वर्मा साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. या बसा व्यासपीठावरती आणि आसन ग्रहण आपण करा अशी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. कारण लोकनियुक्त सरपंच मदनजी मते साहेबांचं नाव घेतलं तर मग या परिसरातील कानपोलीतील आणि त्यानंतर आजूबाजूतील ज्या सोसायटीज आहेत त्यातील सगळी आपण जर पाहिले तर मग अनेक सारे सेक्रेटरी असतील तर सगळे त्यांच्यासोबत अगदी मित्राप्रमाणे राहतात आणि आज या स्पर्धेसाठी त्यांची सदिच्छा भेट देखील आपल्याला पाहायला मिळते. आमचे सुशील वर्मा साहेब देखील इथे उपस्थित झालेत. आपलं स्वागत आहे. विशाल पवार साहेबांचं देखील आगमन झालंय त्यांचं स्वागत आहे. चला हेदूटने संघ आता शेवटचा कॉल आहे तुमच्यासाठी. जर आला नाही तर मग टॉस आम्ही समोरील संघाला विजयी देऊ याची आपण नोंद घ्या. चला हेडून टीमचे कॅप्टन देखील जुळतात. आपण टॉस करा आकाश सर त्या ठिकाणी. आता दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत कायल भैरव कलंबोली आणि त्यांच्या विरोधात हेडूतने बी. तर टॉस करा आकाश सर त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये.
जोमाशेठ पाटील यांना विनंती आहे की आपण या सामन्याचा टॉस करण्यासाठी यावं. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण यापुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस करून घेतोय. दोन्ही कॅप्टन आपल्या सोबत आहेत, हेदुटणे बी आणि एक आहे कालभैरव कलंबोली. नाणेफेकीचा कौल केला जाईल. सप्तरंगी क्रिकेट क्लब हैदुटणे संघाचे खेळाडू आपल्या सोबत आहेत, ज्यांची मोठी स्पर्धा आपण पाहतो. करणजी कालन आमचे नामवंत समालोचक, त्यांच्या गावातील संघ. हेडची मागणी, हेडचा कॉल आलाय. टॉस उडतोय आणि जाऊन पडलाय तो म्हणजे हेदुटणे संघाच्या बाजूनं. निर्णय जो आहे तो त्यांनी लोकशाहीला प्राधान्य दिलंय, त्यामुळं ते जनमताचा कौल घेतील आणि आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. दरम्यान जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये आणि ऐकूयात पिसारवेचा एक गोड आवाज अतुल म्हात्रे यांना. मॅच अतिशय भरपूर चांगली रंगते. 41 ते टार्गेट 41 पाठलाग करत होता दुसऱ्या डावामध्ये. प्रत्युत्तर देत असताना गोंदाचे अटॅक भरपूर चांगला झालाय. आता बनवायचे 12 बॉल 26 धावसंख्येचं समीकरण आहे. एका बाजूला पोर्तुगीज संघाला धावसंख्या बनवायच्या प्रतीक कोपरकर. फुलटो स्वतः ऑनसाइडला बोलवला. आउटफील्ड फास्ट कॅप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिडविकेटच्या मधून आला दमदारी चौकार. पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे आणि आज आपण पाहतो नक्कीच त्यांना विनंती आहे की या मंचावरती आपलं देखील स्वागत आहे. विलासदादा पाटील या. जवळपास 19 वर्ष वय त्यांचं. इतका त्यांचा बॉडी फिटनेस चांगला आहे. पाहता क्षणी आपण असे पाहतो आणि असमचे डॅशिंग डायनामाइट विलास पाटील यांचं इथं आगमन झालंय. याच मंचावरती आपलं स्वागत आहे. 12 बॉल 26 असताना पहिलाच बॉल फुलटॉस आणि त्यावर आलेला चौकार. प्रतीक कोपरकरच्या बॅटपदनं आतापर्यंत प्रतीक कोपरकरनं 3 बॉल फेस केलेत आणि त्यामध्ये एक चौकार षटकार खेळत असताना 11 धावसंख्येचं योगदान या ठिकाणी दिलंय. आणि ज्या क्षणी टीमला गरज आहे ना त्याच वेळी आपला पॅटचा फेस त्याने खोललाय. आता गरज आहे 11 बॉल एकंदरीत 22 धावसंख्येची. प्रत्येकी बॉलवरती बनवायच्या आहेत तुम्हाला 2 धावा. हे इक्वेशन तुम्ही पाहताय या मॅच मध्ये टीम बुर्दुल संघासाठी बनला गेलाय. 11 बॉल 22 धावसंख्येची गरज. मॅच बनली होती टीम ती पाहता पहिल्या 2 ओव्हरमध्ये आई 11 कोण संघासाठी, परंतु तिसरं षटक आर्यन मात्रेचं ज्या ठिकाणी आलं ना त्या ठिकाणी शेवटच्या 3 बॉलवरती अतिरिक्त धावा खर्च झाल्या. तिथून पुन्हा एकदा मॅचमध्ये बॅलन्स तुम्ही पाहताय बुर्दुल संघाला. आता बनवायचे 11 बॉल 22. मॅचमध्ये तुम्ही एक नवीन ट्विस्ट प्रतीक कोपरकरची बॅट बांधण्यावरती बोलतेय. तो सांगतोय आता आम्ही हेटून मात्र मॅचमध्ये कमबॅक करू शकतोय. आता टोकतोय चौकार षटकार. 11 बॉल 22चं समीकरण आहे. हा बॉल मागे ठेवून जाऊ. चेंडूची लाईन थोडीशी मागे ठेवून आली होती. पॅक टू द बॉलर राईट. चेंडू सरळ निघून जातोय. लॉंग ऑनला फिल्डिंग तर चांगली झाली आहे. धावा मिळते फक्त 1. महेश पाटील देखील चांगला फलंदाज आहे. त्या अनुषंगानं तोनी यांना अटॅक होऊ शकतं हे माहीत आहे. प्रतीक कोपरकरला त्यामुळे कोणतीही दुसरी धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला नाही आहे. कारण की महेश पाटील देखील सलामीवर आहे. ते देखील मोठ्या फटके खेळू शकतो आणि महेश पाटीलला तर करायचं काय अटॅक करावाच लागेल कारण की समीकरण समोर येऊन ठेपलंय. 10 बॉल 21 धावसंख्येचं. फुलटो स्वतः लोअर फुलटॉस ऑन साईडला बोलवला गेलाय. चेंडू डीप मिडविकेटला शतरक्षक वेगाने आले. एकदा तर झाली कंप्लीट. दुसरी धावाचा मानस होता नकार दिला महेश पाटीलने. त्याला माहिती आहे आता विकेट या ठिकाणी गरजेची आहे. त्यामुळे दोन्ही यांना चांगले फलंदाज आहेत. दोन्ही यांना अटॅक होऊ शकतो. त्यामुळे दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही मानस या ठिकाणी होत नाही आहे. 4 ठिकाणी आली. एक धाव समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूमध्ये बनवायचे एकंदरीत 20 धावा. 9 चेंडू 20 धावसंख्य समीकरण. काय मॅच रंगली आहे. लो स्कोरची मॅच होती. असं वाटलं होतं की ही मॅच देखील थोडीशी एकतर्फी होती की काय. पहिल्या मॅच सारखी पाहून ही मॅच मध्ये संघर्ष काय दाखवतो टीम आई 11 संघ. तुम्ही पाहता मैदानावरती विकेटची संधी निर्माण झाली आहे. संधीचं सोने या ठिकाणी केलाय. काय झेल टिपलाय क्षेत्ररक्षक अनिकेत मात्रेना. सांगतोय हम भी किसी से कम नहीं. मॅच मध्ये नवीन ट्विस्ट आली विकेट प्रतीक कोपरकरची. आता मात्र मॅच रंगात आली मॅच. बुर्दुल त्यांची विरोधात खेळताय आई 11 कोण. मॅच काय रंगली आहे. जबरदस्त मॅच.
आलेली विकेट टर्निंग पॉइंट या मॅच मध्ये. अनिकेत मात्र टिपलेला झेल, काय झेल टिपला, परास वेळ चेंडू हवेमध्ये होता. जजमेंट अचूक त्या ठिकाणी अनिकेतचं पाहायला मिळालं. सीमा लगत त्यानंतर टिपलेला झेल. आता समीकरण चेंडू शिल्लक आहेत 8 बॉलमध्ये बनवायचे ते 20. सामोरे नौका फलंदाज अगदी 7व्या क्रमांकाचा प्रणय पाटील. आता मात्र नवीन फलंदाज आहे डाकुरे आताचा बेनिफिट असेल गोलंदाज. तुम्ही पाहताय शुभम मात्रेला, कारण की नौका फलंदाज आहे त्यामुळे त्याला तेवढासा अनुभव खेळपट्टीचा नसेल, परंतु एका बाजूनं कमबॅक काय करतो शुभम मात्रे मैदानावरती. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. त्यानंतर तुम्ही पाहता आता समीकरण 8 बॉल 20 धावसंख्येचा आलंय. मॅच जिंकण्यासाठी तुम्ही पाहता टीम अर्थातच बुर्दुल संघाला अडचणी वाढतायत. महेश पाटील सलामीवर आहे, परंतु महेश पाटीलच्या बॅटमधनं एकही चौकार षटकार पाहायला मिळाला नाहीये. आतापर्यंत महेश पाटीलनं 8 बॉलचा सामना केला आणि त्याने 4 सिंगल उभारलेत आपल्या टीमसाठी. खराब क्रिकेट आहे महेश पाटील कडनं. फुलटॉस सरळ बॅटने केलं, मिस टायमिंग हा देखील फटका. लॉंग ऑफला टिपलाय झेल. आणखी एक विकेट मैदानात बाहेर पाठोपाठ 2 बॉल 2 विकेट. काय कमबॅक आहे शुभम मात्रेच्या मैदानावरती. रंग भरतोय या मॅच मध्ये गोलंदाज शुभम मात्रे. रंगात काय डीजे मास्टर देखील अचूक टायमिंग. रंगात आली मॅच, कारण की विकेट गेली आहे. एकंदरीत मी पाहताय फलंदाज बाद झालेत. बॅटिंग करण्याचा संघ बुर्दुल संघाचे 6 नवीन फलंदाज मैदानावरती. आदर्श पाटील आता करायचे 7 बॉल 20. येणाऱ्या बॉलवरती मोठा फटका झाला ना तर मॅच बॅलन्स असेल, परंतु येणारा बॉल चांगला डिलिव्हर केला गोलंदाज शुभम मात्रेनं तर मॅच मजबूत स्थितीमध्ये असेल. i11 कोण संघासाठी. कोणाला वाटलं होतं 41चा पाठला करत असताना ही मॅच या स्थितीला येईल. 7 बॉल 20चं समीकरण. हा बॉल पॅडवरती चेंडू आदलला चेंडू या ठिकाणी जातोय. तुम्ही पाहता अगदी शॉर्ट पॉइंटला धाव कोणती घेतली नाही. महेश पाटीलने स्वतःवरती दाखवलेला विश्वास आहे. पायकर मॅन त्याने स्वतःवरती विश्वास दाखवला. शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली आहे महेश पाटीलनं, कारण की त्याला माहिती आहे 5 षटक 5 गोलंदाज येणारा गोलंदाज जर आला तो टेम्पररी गोलंदाज असेल, परंतु जर मॅच जिंकायची असेल तर स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवणं गरजेचं असेल, कारण की येणारा प्रत्येक बॉल शेवटच्या षटकामध्ये अत्यंत महत्वाचा. कारण की 6 बॉल 20 आता बनवायचे आहेत, कारण की रंग भरलेत. जिथून पहा अजय बॉम्बेची विकेट रनआउट झाली ना तेथून मॅच पूर्ण टर्न झाला होता i11 कोण संघाकडनं. 3 षटक संपन्न झाली मॅच. पुन्हा एकदा बंद लिफाफा होता, परंतु प्रतीक कोपरकरन ठोकला चौकार षटकार. पुन्हा एकदा मॅच वल्ली होती बुर्दुल संघाकडे, परंतु पुन्हा एकदा आला गोलंदाज 4थ्या ओव्हरमध्ये शुभम मात्रे. त्याने षटक फेकलं 4थं. धावसंघ खर्च केला फक्त 6. विकेट मिळवल्या 2. तिथून पुन्हा एकदा मजबूत स्थितीमध्ये आलाय संघ i11 कोण. आता मात्र शेवटचं षटक 6 बॉल 20 बनवायचे आहेत. का मॅच रंगली आहे. लो स्कोरची मॅच होती, परंतु लो स्कोर म्हणतात ना, लो स्कोर मध्ये नेहमी मॅचेस अतिशय हाय व्होल्टेज पाहायला मिळतात. त्या प्रकारची मॅच रंगात आली ही मॅच. 6 बॉल 20 समीकरण. सामोरे फलंदाज सलामीवीर महेश पाटील मैदानात सज्ज. येणारा गोलंदाज त्याच्यावरती प्रेशर भरपूर असेल, कारण की सामोरे फलंदाज तुम्ही पाहता महेश पाटील आहे. गोलंदाज आलाय बॉलिंग ट्रॅक वरती भावेश मात्रे. सामोरे फलंदाज महेश पाटील एकच करायचे आहेत. मागच्या 4 ओव्हरमध्ये काय घडलं हे सर्व विसरून येणाऱ्या 6 बॉलवरती मला 20 बनवायचे आहेत. हेच करायचं आहे, कारण की क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं इम्प्रुव्हायझेशन हे तुमचं गरजेचं असतं. 6 बॉल 20 जर बनवलं ना तर हिरो असेल. मागे काय घडलंय सर्व विसरतील. फुलटॉस होता की आपण फटका. आउटफील्ड फास्ट. क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. चेंडू सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार आणि पंच इशारा करतात. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. इट्स अ बॅट्समन रिव्ह्यू. पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलाय. आता हाईट फॅक्टर या चेंडूमध्ये किती आहे हा चेक केला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लगेच डिसिजन पंचांनी देखील दिलाय. अचूक पंचांची भूमिका तुम्ही पाहता सुधीरजी पाटील सरांकडनं आलेला हा फेअरचा इशारा आणि तोच डिसिजन कायम राहील. परंतु पहिल्या बॉलवरती आलेला चौकार. मॅच मध्ये पुण्यात एक नवीन ट्विस्ट. 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉलमध्ये बनवायचे 16 धावा. जे सुरुवातीला मी वक्तव्य केलं होतं महेश पाटीलच्या आगेस 4 ओव्हरमध्ये काय घडलं हे महत्वाचं नाही आहे. या 6 बॉलवरती मला काय करायचं हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण की 6 बॉल 20 बनवायच्या होत्या. त्यामध्ये आलेला चौकार. आता समीकरण बदलतंय. चेंडू शिल्लक आहेत 5.
5 बॉलमध्ये बनवायच्या 16 धावा, परंतु गोलंदाज भावेश मात्रे ज्या 4 गोलंदाजांनी भरपूर काही कमवलंय आई 11 कोण संघासाठी ते गमावेल का? कारण की पहिला बॉल चुकीचा डिलिव्हर केला, फुल टॉस. आता बॅटवरती मिडल झालाय. पहिला चेंडू महेश पाटीलच्या या इनिंग मध्ये पहिला चौकार आहे. महेश पाटील लागी ठोकलाय, तर ठोकत असताना 9व्या बॉलचा त्याला विचार करावा लागलाय, कारण की 8 बॉलमध्ये फक्त 4 धावा उभारल्या होत्या. 4 बॉल डॉट खेळून बसला होता महेश पाटील. 9व्या बॉलचा तो सामना करत होता आणि 9व्या बॉलवरती आलेला चौकार. 5 बॉल 15 धावसंख्येची 16 धावसंख्येची गरज. आखुटा पाय चेंडू मिस टायमिंग, त्या चेंडू आतमध्ये फ्लाय आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचले तो. ओटा झेल, झेल नाही तर हा मॅच टिपलाय. क्षेत्ररक्षक अनिकेत मात्रेनं आतापर्यंत 3 झेल टिपलेत, तर हा झेल अत्यंत महत्वाचा होता. हा कॅच नाही तर मॅच टिपलाय. कॅचेस विन द मॅचेस आणि सर्वस्व समर्पण केलं या विकेटसाठी. त्याला माहिती आहे विकेट कोणाची होती, महेश पाटीलची. टोक डीजे. विकेट महेश पाटीलची आता मजबूत स्थितीमध्ये येऊन ठेपल्या टीम आई 11 कोण संघ. पहिल्या बॉलवरती चुका घडल्या, काही हरकत नाहीये. दुसऱ्या बॉलवरती मी विकेट घेऊ शकतो, हा आत्मविश्वास, हा कॉन्फिडन्स दाखवला गोलंदाज भावेश पात्रेनं आणि विकेट मिळवली महेश पाटीलची. समीकरण 4 बॉल 16 धावसंख्येचं ह्या बॉलवरती या सामन्याचं भवितव्य अवलंबून आहे. आणि नवीन फलंदाज एक हार्ड हिटर तुम्ही पाहता, वेल फिनिशर योगेश पाटील मध्येवरती गेलाय बुर्दुल संघाकडनं. योगेश पाटील मध्ये क्षमता, तो क्षमतेवरती मी म्हणे जिम्मेदारीवरती खडा उतरेल का? कारण जिम्मेदारी आता ढकलली गेली आहे योगेश पाटीलच्या खांद्यावरती. 4 बॉल 16 धावसंख्येची गरज. मॅच संपली नाही आहे, मॅच अजूनही बनू शकते बुर्दुल संघासाठी. हा चेंडू चांगला स्ट्रोक, काय फटका. क्षेत्ररक्षक लाजवाब, लाजवाब क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय. क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय या ठिकाणी साहिल मात्र एकदा जोरदार टाळल्या, कारण की ह्या 5 धावा डिफेंड केल्यात, त्या 5 धावा नाही आहेत, तर सामना डिफेंड केलाय साहिल मात्रेनं. का म्हटलं जातं तुमच्याकडे गोंधळ चांगले असून चालत नाहीये, क्षेत्ररक्षण देखील चांगलं होणं हे गरजेचं असतं. शेवटच्या मुवमेंटला हवेमध्ये फ्लाय झाला, ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय प्राप्त डिजिटलच्या माध्यमातून. पहा असं वाटलं की आम्हा चेंडू सीमा पार जातोय, शेवटच्या मुवमेंटला अचूक जजमेंट, अचूक तो हवेमध्ये फ्लाय झाला. त्यानंतर चेंडू मध्ये आपल्या बाउंड्री लाईनच्या आतमध्ये ठेवला आणि या 5 धावा डिफेंड केल्या, तर 5 धावा नाही तर त्यानंतर आज सामना डिफेंड केले. या बॉलवरती मिळेल फक्त 1च धाव. समीकरण बदलते, 3 बॉल शिल्लक आहेत आणि बनवायचे त्या 15 धावा. 3 बॉल 15 धावसंख्येची गरज. चेक केला मी लाईव्ह वरती, अगदी सेफ चेंडू अडवण्यात आला होता. काय लाजवाब फिल्डिंग तुम्ही पाहताय. 3 बॉल 15 धावसंख्येची गरज. फिल्डिंगचा दर्जा काय दाखवला या मॅच मध्ये टीम आई 11 कोण संघानं. खरं तर हा बॉल देखील चांगला डिलिव्हरी केला, सबमरीन डिलिव्हरी, एक निसटता विजय जवळजवळ आपल्या खिशामध्ये टाकलाय टीम आई 11 कोण संघानं. काय लाजवाब कामगिरी खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये तुम्ही करू शकता, तर आम्ही काय करू शकत नाहीये हे सांगत असताना आई 11 कोण संघानं गोलंदाजी अटक काय दर्जेदार दाखवला या दुसऱ्या डावामध्ये आणि आपला एक निसटता विजय आपल्या खिशामध्ये टाकलाय. क्लीन बॉल तुम्ही पाहता, अगदी फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद, यू मिस, I definitely hit आणि फलंदाज बाद. फिल्डिंग त्याने दाखवले अजय बॉम्बेचा रनआउट. त्यानंतर 3 अफलातून झेल, त्यानंतर साहिल मात्रेनं डिफेंड केला 5 धावा. तो षटकार या मॅच मध्ये नवीन टीव्हीस निर्माण करू शकला असता, परंतु काय ह्या क्षेत्ररक्षण राहिलं. क्षेत्ररक्षण का महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये हे दाखवलं ह्या मॅच मध्ये. आई 11 कोण संघानं अभिनंदन टीम आई 11 कोण संघ, आपलं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम बुर्दुल संघ, आपण चांगला खेळ दाखवला, परंतु काही चुका आपल्याकडे देखील घडला. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सध्याच्या स्थितीला हो द्या, कारण की आतापर्यंत सध्याच्या फॉर्म मध्ये असलेला संघ बुर्दुल संघाला परास्त केला टीम आई 11 कोण संघानं. हार्ड लक टीम बुर्दुल संघ, पुढच्या स्पर्धेसाठी आम्ही देतो तुम्हाला शुभेच्छा आणि अभिनंदन टीम आई 11 कोण संघ. चांगला खेळ आपला राहिला आणि अगदी कमी धावसंख्या देखील डिफेंड केल्या हे सांगत असताना अगदी
41 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. तिथे देखील सामना अगदी 14 धावसंख्येनं विजय मिळवला या मॅच वरती टीम आई11 कोण संघानं. सामन्याचा सामनावीर पुरस्कार तो आम्ही देतोय. त्याचपुरते आम्ही काही सन्मान या ठिकाणी पार पाडतोय. तत्पूर्वी सामनावीरचा पुरस्कार